नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की लग्न तर ठरलं आहे, मुहूर्तही करून झालेले आहेत. म्हणजे जात्याचा मुहूर्त, सांडग्याचा मुहूर्त, सगळे मुहूर्त करून झालेत. आता लग्न ठरल्यानंतर आणखीन आपल्याला काय काय तयारी करावी लागते. अगदी मुलीकडचे, मुलाकडचे किंवा अगदी मुंजे घरीसुद्धा काही काही गोष्टीनं ह्या नवऱ्या मुलाकडे, नवरी मुलीकडे किंवा मुंजे घरीसुद्धा केल्याच जातात. आणि त्या गोष्टी म्हणजे त्याचं प्लॅनिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता पहिली गोष्ट अगदी घरापासून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता. जर तुम्हाला घराला रंग वगैरे द्यायचा असेल तर महिना दीड महिना आधी रंग द्यायला सुरुवात करावी. कारण ते सामान पुन्हा लागलं गेलं पाहिजे, नीटनेटकं जागच्या जागी लागलं पाहिजे, यालाही बराच वेळ लागतो. मुख्य म्हणजे लग्नाची तारीख ठरली तर आणखीन एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच जणांकडे लग्न ठरल्यानंतर देवामध्ये भर घालण्याची पद्धत असते. विशेषतः टाकांमध्ये टाक सोनाराकडे न्यायचे आणि त्याच्यामध्ये भर घालण्याची बऱ्याच जणांकडे पद्धत असते. हे करण्याकरता सुद्धा साधारण महिना दीड महिना आधी टाक आपण सोनाराकडे दिले पाहिजेत. कारण त्याच्यात भर घालून ते टाक पुन्हा आपल्या घरी यायला कमीत कमी 15-20 दिवस जातात. काही काही वेळेला मग काय होतं की अगदी आपण वेळेवर दिले तर अगदी देवदेवक आपलं बसणार असतं, त्यावेळेला खूप गडबड होते आणि सोनाराकडनं जर काम झालं नसेल तर आपला जीव मात्र टांगणीला लागतो. त्यामुळे देवामध्ये जर भर घालायची असेल किंवा आपल्या काही चांदीच्या भांड्यांना पॉलिश करायचं असेल तर त्यासुद्धा गोष्टी महिना दीड महिना आधी आपण तयार करून ठेवल्या पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी. लग्नाच्या वेळेला घालण्याकरता वधू, वर, मुंजे मुलगा ह्यांची कपड्याची तयारी, आपली स्वतःची कपड्यांची तयारी, त्यावर घालायचे दागदागिने ह्याचीसुद्धा अगदी पूर्ण तयारी असली पाहिजे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत मांडवाबद्दल बरं का. त्याचंसुद्धा बुकिंग आधी केलं पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला 2-3 तारखा आल्या तर मग आपली फजिती होत नाही. याशिवाय घरामध्ये डेकोरेशन असेल, फुलांच्या माळा सोडायच्या असतील तर त्याचीही पूर्वतयारी आपण केली पाहिजे. ज्यांना आपण हे कॉन्ट्रॅक्ट देणार असू त्यांनासुद्धा महिना 2 महिने किंबहुना जास्त आधी जरी बुक करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. याच्या व्यतिरिक्त फोटोग्राफर, तोही अत्यंत महत्त्वाचा भाग संबंध लग्न कार्यात असतो. अगदी देवदेवकापासून अगदी मुलीची विदाई होऊच तोपर्यंत सगळे क्षण टिपण्याकरता आपल्याला फोटोग्राफरची आवश्यकता असते. आणि त्याकरता आपण फोटोग्राफरलासुद्धा आधी आपली तारीख देऊन त्यांना बुक करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. याशिवाय फोटोग्राफरला आपल्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्ती त्याही सांगून ठेवणं गरजेचं असतं. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की जे महत्त्वाचे व्यक्ती असते ते फोटोमध्ये येत नाही आणि मग नंतर आपण त्यांना शोधत बसतो. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा फोटोग्राफरला सांगण्याची अत्यंत गरज असते. याशिवाय वधूकडे, वराकडे किंवा मुंजे मुलाच्या घरीसुद्धा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो. आणि कार्य म्हटलं की बांगड्या आणि मेहंदी या गोष्टी होतातच. त्यामुळे बांगडीवाली किंवा मेहंदी जी काढणारी असेल ती टीम त्यांनासुद्धा आपण एक 2-4 महिने आधी बुक करून ठेवणं आवश्यक असतं. या सगळ्यांना आपल्या कार्यालयाचा, घराचा, त्याचप्रमाणे कुठल्या दिवशी किती वाजता आपला कार्यक्रम आहे हे सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं असतं. जमलं तर या सगळ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप करावा. म्हणजे आपण दिलेली माहिती किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स आले तरी व्हॉट्सॲप ग्रुपवर सांगितले जातात आणि व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्यामुळे आपल्याला ते अत्यंत सोयीचं पडतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याच, परंतु गुरुजींनासुद्धा आपण आपल्या प्रत्येक विधीची तारीख आणि हे सगळं सांगितलं गेलं पाहिजे. गुरुजींकडनं मुहूर्त काढून घेतला पाहिजे, देवदेवक कधी करायचं वगैरे सगळ्या गोष्टी विचारून घ्यायच्या. म्हणजे मग काय होतं की आपली वेळेवर गडबड होत नाही. त्याचप्रमाणे गुरुजी जे सांगतील ते साहित्यसुद्धा, जे कच्चं साहित्य असतं की जे खराब होणार नाही, ते साहित्य महिना दीड महिना आधी आणून ठेवलं पाहिजे. आता मुख्य राहिले कपडे. आपण ब्लाऊज शिवायला टाकायचे असतील, मुलाचे काही कपडे असतील ते शिवायला देऊन त्याची ट्रायल करून इस्त्री करून व्यवस्थित बॅगेमध्ये ठेवणं आवश्यक असतं. मुख्य म्हणजे प्रत्येक बॅगेवर एक लेबल लावणं आवश्यक असतं की त्या बॅगेमध्ये काय सामान आहे, कुणाचं सामान आहे, कुठलं कुठलं सामान आहे किंवा सीमांतपूजनालाही या बॅगेमध्ये सामान ठेवलं आहे. या सगळ्या गोष्टीची नोंद त्या वरच्या चिठ्ठीमध्ये असणं आवश्यक असतं. त्यामुळे वेळेवर होणारे गोंधळ टळतात. मुख्य म्हणजे लग्नामध्ये किंवा मुंजीमध्ये वेळेवर न सापडणारी गोष्ट म्हणजे मुंडावळ्या. कितीही मुंडावळ्या अगदी जपून कुणाच्या तरी पर्समध्ये ठेवल्या असल्या तरी वेळेवर त्या सापडत नाहीत. त्यामुळे एक अशी बॅग केली पाहिजे की ज्याच्यामध्ये महत्त्वाच्याच वस्तू असल्या पाहिजे. एखाद दुसरी मुंडावळी जास्त आणली तरी हरकत नाही, पण वेळेवर त्या मुंडावळीकरता धावपळ मात्र तुमची होता कामा नये. तसंच मुलीला शेलासुद्धा अत्यंत आवश्यक असतो. मुलाला उपरणं, टोपी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक असतात. माझं एक लग्न सोहळा नावाचं पुस्तक एक 15-20 दिवसात पब्लिश होणार आहे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टींची मी माहिती दिली आहे. प्रकाशन झालं की त्याची माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच किंवा यूट्यूबवरसुद्धा मी सांगेनच. अजूनही लग्नाची तयारी करताना अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. विशेषतः आमंत्रण देणं, आमंत्रण कसं द्यायचं, देवाला आमंत्रण कसं द्यायचं, याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहे.
पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.